आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चविष्ट क्रीमी आणि लज्जतदार अशी छोले रेसिपी। रात्री भिजवलेले छोले आता कुकरला शिजवून घेत आहे 5 ते 6 शिट्ट्या देऊन आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ पण घातलेलं आहे। कुकर थंड झाल्यावर झाकून काढून बघायचं की छोले परफेक्ट शिजलेले आहेत का। हे अशा प्रकारे सॉफ्ट झाले पाहिजेत। फोडणीसाठी साधारण 2 कांदे 1 टोमॅटो चिरून घ्यायचा। तेलामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, थोडं हिंग घालायचं आणि जो चिरलेला कांदा आहे तो त्यामध्ये घालून कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा थोडा भाजत आल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे। यामुळे भाजीची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते। त्यानंतर 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा। आता यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो थोडं सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर यामध्ये थोडी हळद, 1 चमचा गरम मसाला आणि लाल तिखट घालून पुन्हा हलवून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो चिरून घालण्याऐवजी तुम्ही त्याची पेस्टसुद्धा घालू शकता, त्यामुळे भाजीला अजून ग्रेव्हीसारखं टेक्स्चर येईल। यामध्ये 1 चमचा हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्टसुद्धा घातलेली आहे। आता यामध्ये 2 चमचे दही घालायचे, यामुळे भाजीला क्रीमी टेक्स्चर येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते। या मसाल्याला आता तेल सुटल्यानंतर शिजवून घेतलेले छोले त्यामध्ये मिक्स करायचे आणि मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं। छोले कुकरला शिजवून घेताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे मीठ आता घालत नाही आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि भाजी उकळेपर्यंत ताट झाकून ठेवायचं। भाजी उकळायला लागल्यानंतर ताट काढून ठेवायचं आणि अधूनमधून भाजी हलवत राहायची। साधारण 8 ते 10 मिनिट ही भाजी लो फ्लेमवर चांगली शिजवून घ्यायची, अधूनमधून हलवत राहायची भाजी। जर तुम्हाला जास्त पाणी हवं असेल तर इतका वेळ शिजवण्याची गरज नाही आहे, पण जर थोडी सुकी हवी असेल भाजी तर 8 ते 10 मिनटं शिजवावी लागेल। तर बघू शकता खूपच चविष्ट आणि क्रीमी अशी भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच चविष्ट रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।